जेव्हा मी व्यायाम सुरू केला, त्याच्यात मोस्टली मी रेझिस्टन्स बँड्स वापरतो. तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यायाम करू शकता आणि मी जे सांगतोय ते सगळ्याच प्रकारच्या व्यायामांना लागू पडतं. तर त्यात 2 प्रकारे आपण व्यायाम करू शकतो. तर एकात आपण जास्त वेट वापरतो किंवा जास्त क्षमतेने व्यायाम करतो आणि कमी रिपिटेशन्स. म्हणजे जर मी डंबेल उचलतोय, तर मी 10 किलोचं डंबेल उचललं, पण फक्त मी 5 वेळा उचलू शकतोय. म्हणजे रिपिटेशन किंवा वारंवारिता. तर मी फक्त 5 वेळा उचलू शकतोय, पण डंबेल आहे 10 किलोचं. त्याच्याऐवजी जर मी 5 किलोचं डंबेल वापरलं आणि 10 ते 15 वेळा ते उचलण्याचा कार्यक्रम केला, म्हणजे लो वेट आणि हाय रिपिटेशन, तर ते फायद्याचं ठरतं, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. की जेव्हा मी कमी वेट वापरतो आणि जास्त वेळा रिपिटेशन करतो, तेव्हा एका पॉइंटला असं जातं, की माझा मसल हा व्यवस्थित थकलेला आहे असं मला जाणवतं आणि तिथं मी थांबतो. ह्याच्यामध्ये असं होतं, की माझी क्षमता किती आहे हे जज करायचा मला व्यवस्थित वेळ मिळतो. इंजुरी व्हायचं प्रमाण फार कमी होतं. म्हणजे आपल्या शरीराला इजा म्हणजे मसलला इजा होणं हे फार कमी असतं. आणि ह्याच्यामध्ये छान गोष्ट अशी आहे, की आज मी जर व्यायाम केला, तर दुसऱ्या दिवशी पुन्हा मी तो करू शकतो. माझे मसल दमत किंवा थकत नाहीत. जर मी जास्त वेट आणि कमी रिपिटेशन असं वापरलं, तर मी आज व्यायाम केला, तर तो सेम व्यायाम मला दुसऱ्या दिवशी करणं थोडं त्रासदायक होतं. कारण माझे स्नायू जे आहेत ते सोर किंवा थोडेसे टेंडर झालेले असतात. थोडेसे दुखत असतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल, की आपली क्षमता आपण चांगल्या पद्धतीने वाढवली पाहिजे, तर लो वेट म्हणजे तुम्ही जे वापरताय, वजन वापरताय, ते कमी वापरा आणि त्याचे रिपिटेशन जास्त करा. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं असेल, तर खूप गतीने पळण्यापेक्षा तुम्ही चालायच्या मागे लागा, परंतु जास्त अंतर चाला किंवा जास्त वेळ चाला. माझं असं म्हणणं नाहीये, की तुम्ही जास्त वेट वापरूच नाहीये. फक्त आपला जो रेग्युलर एक्सरसाइज आहे, त्याचा महत्त्वाचा किंवा मोठा भाग हा लो वेट आणि हाय रिपिटेशन असा असावा आणि त्यातला 10 ते 20% भाग हा हाय वेट आणि लो रिपिटेशन असा असावा. त्याच्यामुळे आपल्याला मसल चांगला बिल्ड होतील आणि त्याची इंजुरीचं प्रमाण कमी होईल. तुमचा काय अनुभव आहे, हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.